नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या गावठी मॅथ मराठी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अंकगणित श्रेणी मधलं सराव संच 3.2. ह्या 3.2 ला आपण सुरुवात करून देऊ. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला व्हिडिओ पहिली वेळा पाहत असाल तर काहीच करायचं काम नाही. सबस्क्राईबची बटन तिथं असेल, थोडी अशी क्लिक करून द्यायची आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थोडं शेअर पण करून द्यायचं. तर ठीक आहे, आपल्या गणिताला पहिले सुरुवात करून देऊ. तर पहिलं गणित काय म्हणजे इथं अंकगणित श्रेणीतील चौकटी योग्य संख्या लिहा. ठीक आहे, आपण इथं चौकट फाडल्या नाही कारण की आपल्याकडे जागा कमी आहे, थोडा वेळ पण जास्त जात होता. तर म्हणून डायरेक्ट करू आपण. येथे ए ची किंमत किती दिली आहे? 1. तर तुम्ही असा डब्बा फाडून देता. ए ची किंमत 1 दिलेली आहे. T1 आपल्यापाशी 1 आहे. त्याच्यानंतर T2 सुद्धा आपल्यापाशी किती आहे? T2 किती आहे? 8 आहे. T2 8 आहे. तर T3 किती आहे? आपल्याला T3 दिला आहे. आपल्याला थोडं अक्षर वरका नाही आहे. T3 दिला आहे 15. इकडे आपलं गणित मावलं पाहिजे म्हणून थोडं ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला. इथुरीच घेऊ आपण. ठीक आहे, तर इथुरी आलो आपण. तर इथं काय म्हणते? T2 मायनस T1. T2 मायनस T1. T2 किती दिला आहे आपल्यापाशी? पाहून घेऊ. T2 दिला आहे 8. 8 मायनस 1 इज इक्वल टू किती होणार आहे? 7. बरोबर, तुम्ही डब्यात मांडून दिला. त्याच्यानंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती दिला पाहिजे? लिहिला आपण 15. 15 मायनस 8 इज इक्वल टू 15 तून 8 केले 7 राहिले. 7 7 14 आणि 15 होत असते. तर 7 आले. अशा प्रकारे आपण इथं संख्या मांडून घेतोय. म्हणून आपला सामायिक फरक किती आहे? आपल्यापाशी D इज इक्वल टू आपल्यापाशी किती आहे? 7. तुम्ही बढिया पैकी इथं डबे आखून घ्यायचं. आपल्यापाशी थोडी जागा कमी आहे म्हणून थोडं असं ऍडजस्ट जुगाड आपल्या भाषेत करावं लागेल. तर त्याच्यानंतर पाहू आता आपण दुसरं गणित. दुसऱ्या गणितात अंकगणित श्रेणी दिलेली आहे 3 6 9 12. या अंकगणित श्रेणी आपल्याला दिली आहे. थोडा खडू संपला. खडू हे इथं आहे आपल्याजवळ. ठीक आहे, आता काय म्हणते इथं आपल्याला येते म्हणजे T1 T2 T3 T4 हे काढा म्हणतात. तिथं आपण काढून घेऊ. हे दुसरं गणित आहे, मिक्स नाही झालं पाहिजे. ठीक आहे, तर इथं येथे लिहा म्हणते. येथे लिहिलं बा म्हणा येथे. तर T1 काढा म्हणते. T1 किती आहे आपल्याजवळ? 3. T2 6. T3 9 व T4 आपल्याजवळ आहे 12. अशा प्रकारे आपण किमती काढून घेतल्या. तुम्ही बऱ्यापैकी डब्यात आखून घेतलं. T2 मायनस T1 व T3 मायनस T2. त्याच्यानंतर काय म्हणते? T2 मायनस T1 किती होते म्हणते? शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा म्हणते इथं. तर T2 मायनस T1 किती होणार आहे? 3. 6 तून 3 काढले 3 राहिले. त्याच्यानंतर T4 मायनस T3 किती होते म्हणते? तर 9 6 काढले 3 राहिले. मग इथं लिहायचं. म्हणून इथं आमचे सामायिक फरक किती आहे आपल्यापाशी? D. तर D आपल्यापाशी येणार आहे 3. अशा प्रकारे आपलं दुसरं पण आपण घेऊन घेतलं. तर आता बघू आपण आपलं तिसरं गणित. तिसऱ्या नंतर जे अंकगणित श्रेणी दिलेली आहे ना, खरू अंकगणित श्रेणी काय आपली? -3 -8 -13. -3 -8 -13 -18. अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय म्हणते? T1 T2 T3 पहिले हेच काढा म्हणते. हेच काढून मी येथे नाही लिहा, जागा कमी आहे म्हणून. T1 किती आहे? -13. T2 किती आहे? -8. त्याच्यानंतर आपल्यापाशी काय आहे? T3 सोप्या भाषेत मायनस किती? 13 आहे. सॉरी, -13. आणि T4 आहे आपल्यापाशी पाहून घ्यायचा -18. थोडे अक्षर थोडी दिक्कत होईल, थोडं ऍडजस्ट करून घ्यायचा. इथून आलो आपण. त्याच्यानंतर इथं काय म्हणते? T2 मायनस T3 मायनस T2. हे सेम प्रोसिजर दुसऱ्या गणितामध्ये इथं पण आहे. इथं काय म्हणते? T2 मायनस T1.
T2 पहा. T2 पहाचा काय आहे आपल्याजवळ? T2 मायनस T1. T2 किती आहे आपल्याला? तुम्हाला सोपी रीत तिथं करून दाखवतो कशी काढली तर. T2 मायनस 3 मायनस 3 मायनस 3 मायनस मायनस 8 असं नाही, सॉरी, मायनस 8 आहे. मायनस T2 म्हणते तर मायनस 8 मायनस 3 इज इक्वल टू मायनसचं चिन्ह आपल्या जागेवर द्यायचं, 8 आपल्या जागेवर लिहायचे, वजा वजा अधिक झालं मग किती झालं? 3 वजा वजा अधिक 3 झालं तर मग इथं इज इक्वल टू किती येणार आहे आपल्याजवळ? 8 वजा 3 5 वजा मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक वजा वजा होते तर T3 वजा T2 म्हणते. T3 वजा T2 हे त्याच पद्धतीने लिहिलं तर इथं किती येणार आहे आपल्यापाशी? 15 15 तून 8 गेले 5 राहिले, 15 तून 8 गेले 5 राहिले, पण कशी? वजा 5. याच रीतीनुसार हे गणित करून द्यायचं. तर डी किती येणार आहे आपल्यापाशी? म्हणून ये आला आपल्यापाशी -3, ये आला -3 आणि डी आहे आपल्यापाशी डी इज इक्वल टू -5. अशा प्रकारे हे पण गणित झालेलं आहे आपलं. आता पाहू आपण आपलं नेक्स्ट गणित. नेक्स्ट गणित अंकगणित श्रेणी दिलेली आहे ते 70 60 50 40 उलट्या पद्धतीत दिली. 70 60 50 40 तर इथं काय म्हणते? तेच आपले T1 T2 काढून घ्यायचं. T1 सॉरी T1 70 T2 60 आणि T3 दिला आहे आपल्याला 50. अशा प्रकारे आपण ही संख्या काढली. त्याच्यानंतर ए ची किंमत किती आहे म्हणते? ए ची किंमत म्हणजे पहिली किंमत आहे आपली 70 आणि त्याच्यानंतर डी ची किंमत किती आहे म्हणते? मला 70 मधून 10 गेले 60 राहिले, 60 मधून 10 गेले 50 राहिले, 50 मधून 10 गेले 40 राहिले, म्हणजे किती येणार आहे? डी आपला -10. अशा प्रकारे हे आपलं पहिलं गणित झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर आपण तुमच्याच भाषेत बढियापैकी आपले दुसरा तिसरा चौथा जेवढे गणित आहे आपले 10 तेवढे घेऊन घेऊ. तर बढियापैकी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता भाऊ आपण आपलं दुसरं गणित. दुसऱ्या गणितामध्ये काय म्हणते? थोडं आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, आपल्याला जागा कमी आहे म्हणून. अंकगणित श्रेणी 3 त्या अंकगणित श्रेणी आहे की नाही ते पहिले ठरवा म्हणते. आहे तर म्हणते 20वे पद हे तुम्ही काढा म्हणते. पहिले अंकगणित आहे की नाही ते आपण ठरवून घेऊ. अंकगणित आहे की नाही ते ठरवण्यासाठी आपल्याला T2 मायनस T1 ची किंमत मांडून घेऊ. याच्यामध्ये पहिले पाहून घेऊ. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू किती आपल्यापाशी? -12. तर आपल्याला अंकगणित श्रेणी आहे की नाही पहिले ठरवू. आहे की नाही ठरवाले काय? T1 मायनस नाही T2 मायनस T1. T2 किती दिलेला आहे आपल्याजवळ पाहून घ्या. आपल्या T1 T2 T3 नाही मांडला आपण, जागा थोडी कमी असल्याच्यानं. तर T2 आहे आपल्यापाशी -5 -5 मायनस -12. तर काय येणार आहे इथं? इज इक्वल टू -5 वजा वजा अधिक 12. तर तुम्हाला माहित आहे 12 तून 5 अधिक वजा वजा होते, 12 तून 5 काढले किती राहील आपल्यापाशी? 7 राहिले. ते प्लस मध्ये मोठ्याचं चिन्ह. त्याच्यानंतर अजून इकडे पाहू लागेल तुमच्यासाठी T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 किती आहे आपल्यापाशी? T3 5 2 आहे. T3 किती आहे? 2 वजा -5 तर किती येणार आहे? 2 वजा वजा अधिक होते, वजा वजा अधिक झाल्यावर किती येईल? 2 आणि 5 7. अशा प्रकारे हे पण आलं. एक स्टेप आपण तुमच्यासाठी अजून घेऊन घेऊ. T4 इज इक्वल नाही T4 मायनस T3. T4 किती आहे आपल्याजवळ पाहून घ्यायचं. 9 मायनस 2 9 मायनस 2 इज इक्वल टू 9तून 2 गेले 7 आहे. अशा प्रकारे हे आपले अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवा म्हणून लिहायची. तर म्हणून हे अंकगणित श्रेणी स्थिर आहे, म्हणजे याची संख्या कशी आहे? बा स्थिर आहे, म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. इथं काही एक क्रमागत पदे ही
अंकगणिती श्रेणी. थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं अंकगणिती श्रेणी. हा साधारण फरक तेच तो म्हणतो, हे पाठ करून ठेवायचं थोडस. साधारण फरक कसा आहे? साधारण फरक स्थिर आहे म्हणून हे अंकगणिती श्रेणी आहे. थोडी आपल्या अक्षरात थोडी दिक्कत होऊ शकते कारण की फळा आपला थोडा पॉश नाही, थोडी खडतड इथं जागा आहे असल्यामुळे. तर अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवा. म्हणजे आपण ठरवून घेतली का अंकगणित श्रेणी आहे. कशावरून आहे? कारण की याचे साधारण फरक कसा आहे? स्थिर आहे. तर त्याच्यानंतर 20वे पद काढा. ते 20वे पद काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? टीएन चं सूत्र मांडू. टीएन इज इक्वल टू ए अधिक एन मायनस ए गुणिले डी. तर टीएन किती म्हणते? 20 इज इक्वल टू ए ची किंमत आपल्याला माहिती आहे. ए ची किंमत किती आहे? -12. -12 अधिक 20 वजा 1 गुणिले साधारण फरक आपला माहिती आहे तुम्हाला 7 आहे. तर इज इक्वल टू -12 आपल्या जागेवर अधिक 20तून 1 गेले 19 गुणिले 7 इज इक्वल टू -12 आपल्या जागेवर अधिक 19 चा भाडा म्हणा. आता 19 5 95, 19 6 114, 19 7 133, 19 7 133 एवढे आपले फाडे पाठ आहे. का मास्तर एवढा कडक होता अचानक फाडे पाठ करून जाईल एवढा रानू इथं वर्ष बढिया पैकी काही वाद का काहीच नाही चांगला. म्हणून हे थोडे आपल्यापाशी थोडे फाडे पाठ. त्याच्यानंतर आहे नाही आपल्यापाशी. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आपण तुमच्याच मधला आहे. इज इक्वल टू आता किती पाहिजे आपल्याला? टी उत्तर काढून घेऊ आपण. अधिक वजा होते बा. अधिक वजा होते तर 133 मधून 12 गेले किती उरणार आहे आपल्यापाशी? 3तून 2 गेले 1 उरले, 3तून 1 गेले 2 उरले, 1 जसा तसा म्हणजे 121 हे आपल्यापाशी उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे आपलं गणित झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट आणि शेअर व सबस्क्राईब करजा. याच्यानंतर आपण नक्कीच आपलं दुसरं व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या तिसऱ्या गणितामध्ये काय म्हणते की अंकगणित श्रेणी दिलेली आहे त्यांनी 12 16 20 24 आणि हो एवढं डॉट 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 आहे. या अंकगणित श्रेणीची म्हणजे 24वे पद काढा. म्हणजे हे थोडं तुम्हाला वाटत शर्ट खूपच झोला इकून आकुडा निकून झोला 100 रुपये शर्ट आहे. बाकी काही टेन्शन आहे का? काहीच नाही. शर्टाकडे न लक्ष देता तुम्ही गणिताकडे लक्ष द्या. ठीक आहे. तर पहिले आपण इथे ए ची किंमत पाहून घेऊ. ए ची किंमत आपल्याला किती दिली? 12. तर डी किती आहे आपल्याशी? 12 12 4 16 16 4 20 म्हणजे किती? 4. आणि काय काढा म्हणते? टी 24 काढा म्हणते. टी 24 आपल्याला माहित नाही तर टी 24 आपण काढून घेऊ. काही मोठी गोष्ट नाही. आपल्याला सूत्र माहित आहे ना. टीएन इज इक्वल टू हे अधिक झोपीतून जरी आपल्याला कोणी पुचका दिला तर आपल्याला हे सूत्र पाठ होईल म्हणजे होईल. हे आपल्या गावठी मास्तरची काय जबान आहे. तर घेऊन घेऊ आपण. टी किती दिला आहे आपल्याला? 24 म्हणजे 24च घ्यायचे. 24 इज इक्वल टू याची किंमत 12 अधिक 24 मायनस 1 गुणिले डी किती आहे आपल्यापाशी? 4 इज इक्वल टू 12 आपल्या जागेवर 12 अधिक 24 मधून 1 काढले 23 गुणिले 4 इज इक्वल टू 12 आपल्या जागेवर 12 अधिक 23 चा भाडा आपल्याला येत नाही पण 4 चा आपल्याला येते. 4 च्या 4 4 3 12 12 शी 2 हातचा लेख 4 2 8 आणि 1 9 अशा प्रकारे उत्तर आलो. इज इक्वल टू आता किती येणार आहे आपल्यापाशी? टी 24 हळू थोडे कमी आहे आपल्यापाशी म्हणून थोडं ऍडजस्ट करून राहिलो. टी 24 किती येणार आहे आपल्यापाशी? 2 आणि 2 4 म्हणजे किती येणार आहे आपल्यापाशी? 104 हे आपलं टी 24 आलेलं आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. बऱ्यापैकी याचा टेन्शन घेऊ शकता. याच्यानंतर आपण लगेच आपलं गणित घेऊन घेऊ. आपल्या 5व्या गणितामध्ये आता का म्हणते 27वे पद काढा म्हणते. अंकगणित श्रेणी आपल्याला तयार नाही करावं लागेल. त्यांनी तयार करून दिलेली आहे आपल्याला.
9 4 -1 -6 -11 अशा प्रकारे ते अंकगणित श्रेणी तयार करून दिलेली आहे. तर आपल्यापाशी ए ची किंमत किती आली पाहिजे तर 9, पण डी ची किंमत आपल्यापाशी किती येणार पहिले पाहून घ्यायचं. T2 - T1, T2 किती आहे आपल्यापाशी 4, 4 - 9 किती होणार आहे 9तून 4 गेले 5 राहिले, पण कसे -5, तर सगळी इकडं -5च येणार आहे. तर 27 पद विचारले म्हणून टी आपल्याला 27 हा काढा लागते. तर टी 27 काढण्यासाठी सूत्र लिहून देऊ. Tn इज इक्वल टू हे अधिक झोपेतून कुचका जरी दिला तर हे Tn चं सूत्र पाठच करायचं म्हणजे करायचं गुणिले डी. तर Tn किती आहे आपल्याला 27. ठीक आहे 27 घेतला म्हणा. मी तर याचं ए नाही सॉरी ए ची किंमत आपल्याला माहित आहे म्हणून 9 अधिक 27 वजा 1 गुणिले -5. ठीक आहे इज इक्वल टू 9 अधिक घेतले आपण. 9 अधिक काय होणार आहे पहिले आपण इथे घेऊ अधिक वजा, तर इथं वजा होणार आहे. मग किती येणार आहे 9 वजा म्हणजे सॉरी इथं अधिकच होणार आहे. 27 वजा 1 26 आहे ना, इथं 26 गुणिले वजा 5 इज इक्वल टू मग 9 अधिक आपल्या जागेवर 26 5 किती होऊन राहिले 5 5 सकम 30, 30 0 हातच्या आले 3, मग 5 को टाकून 10 आणि 13 130. पण 130 कशा आहे आपल्यापाशी वजा मध्ये आहे. मग वजा अधिक काय होते वजाच होते, वजा अधिक वजा होते. तर काय येणार आहे इथं आपल्यापाशी 130 मधून 9 काढले आपल्यापाशी आलेले आहे 121. मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन द्यायचं. टी 27 आला आपल्यापाशी 121. अशा प्रकारे हे आपलं कितवं 5वं गणित पण झालेलं आहे. नक्कीच आपण आता पुढचं आपलं गणित घेऊन घेऊ. थोडं इकडे तिकडे काम झालं आहे आपलं. तर थोडं आपलं इकडं तिकडं झालेलं आहे. म्हणजे पहिले आपलं 5वं गणित घेण्यात आलं. आता घेऊन घेऊ आपण आपलं 4थं गणित. त्याच्यानंतर पुढच्या गणिताला आपण सुरुवात करू. तर 4थ्या गणितात काय म्हणते 19 पद काढा. अंकगणित श्रेणी दिलेली आहे. तर टीएन चं सूत्र पाठच करून घेऊन घेऊ. Tn इज इक्वल टू हे अधिक टाइमपास कधीच नाही करायचा n - 1 गुणिले डी. जेवढं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला फास्ट सोडवता येईल तेवढं सोडवायचं, पण कसं शांत दिमागानं सोडवायचं. नाही तर धांदल झाली किंमत चुकली तर प्रश्न चुकू शकतो. तर Tn किती काढायला सांगितलं 19. T19 इज इक्वल टू ए ची किंमत आपल्याला माहित आहे 13. ए ची किंमत 13 आहे. 13 नाही सॉरी अशी धांदल नाही झाली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं ए ची किंमत आपली आली आहे 7 अधिक 19 - 1 गुणिले. आता ते आपण इथंच लिहून घेऊ ना बघा काय लिहावं. ए ची किंमत आपल्यापाशी किती दिली त्यांनी 7 व डी ची किंमत आपल्याला दिलेली आहे 7 7 आणि 5 13 13 आणि 5 19 नाही 7 आणि 6 13 13 आणि 6 19 आणि 19 आणि 6 25 म्हणजे किती आली आपली किंमत 6. डी ची किंमत 6 आली आपल्यापाशी. म्हणजे इथं किती घेऊन घेऊ आपण 6. थोडे अक्षर वैकार नाही आहे शब्दाकडे थोडं लक्ष द्या. 7 आपल्या जागेवर अधिक 19 मधून 1 काढले 18 गुणिले 6 इज इक्वल टू मग 7 अधिक आपल्याला 18चा भाडा येत नाही तरी आपण 18चा भाडा म्हणून पाहू. ठीक आहे 18 18 1 18 18 पंच 90 18 सक 108 18 सक 108. मग इज इक्वल टू 7 आणि 7 14 7 आणि 7 14 आणि 1 15. मग आपल्यापाशी किती आली T19 आली आहे आपल्या जवळ T19 115. अशा प्रकारे हे आपलं गणित झालेलं आहे. एकदम टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. कुठ्यानं तुम्ही फक्त आहे ना बोर्डाच्या परीक्षेले धडाधड उत्तर मांडून द्यायचे. तर आता नेक्स्ट आपण याच्यानंतर पुढचे गणित घेऊन. तर आपल्या 6व्या प्रश्नामध्ये काय म्हणते आपल्याला थोडं वैकल्य नाही. आपला 6वा प्रश्न काय 3 अंकी नाही 3 अंकगणित श्रेणीतील 3 अंकी ठीक आहे संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती. म्हणजे 3 अंकी संख्या आहे म्हणते त्याच्यात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे.
तर 3 अंकी संख्या कोणत्या असं आपल्यापाशी 5 ने भाग जाणाऱ्या 100 105 110 डॉट 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 शेवटली संख्या काय आहे आपल्यापाशी 195 अशा प्रकारे तुरी संख्या आहे. तर आपल्याला पहिले याची किंमत माहित करून घेऊ आपण. किती म्हणते ते किती विचारलं आपल्याला तर n विचारला आपल्याला मग याची किंमत आपल्यापाशी 100 आहे. d म्हणजे सामायिक फरक कितीचा फरक आहे इथं 5 चा आणि tn विचार दिला आपण 995 बडा अमाउंट आहे आणि n आपल्याला तुम्ही काढा म्हणते. तर काढून घेऊ आपण n काढण्यासाठी सूत्र पाठ करून घेऊ. n इज इक्वल टू a अधिक n मायनस 1 गुणिला d. तर tn किती आहे आपल्यापाशी 995 इज इक्वल टू a किती आहे आपल्यापाशी 100 अधिक n माहित नाही आपल्याला n वजा 1 गुणिले d आपल्याला माहित आहे आपल्याला गुणाकार किती आहे आपल्यापाशी तर 5. तर 995 भागुले आपल्या जागेवर घेऊ इज इक्वल टू 100 बी आपल्या जागेवर अधिक 5 गुणिला n 5n वजा 5 1 5. त्याच्यानंतर काय होईल 995 आपल्या जागेवर इज इक्वल टू 100 अधिक म्हणजे 5 वजा म्हणजे अधिक वजा वजा होईल मग 100 मधून 5 गेले किती उरले आपल्यापाशी 9 5 95 अधिक 5 n. आपल्याला किंमत कायची पाहिजे n ची किंमत पाहिजे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला 995 आपल्या जागेवर प्लस मध्ये आहे इकडे आल्यावर काय होणार आहे -95 इज इक्वल टू 5n. आता त्याच्यानंतरच आपण इकडे सोडू 5n. आता किती 995 मधून 95 गेले 900 राहिले 900 इज इक्वल टू 5n. हे गुणाकारात आहे तर भागाकारात घेऊन येऊ n इज इक्वल टू 900 भागिले 5. आपल्याला n ची किंमत आता मिळणार. n ची किंमत काय आहे मग अशी 5 1 5 4 उरले मग 5 8 40 आणि 5 0 0 अशा प्रकारे आपली n ची किंमत आपल्याला भेटलेली आहे. तर ते 5 ने भाग जाणाऱ्या संख्या जेवढ्या आहेत त्या 180 असतील. अशा प्रकारे आपला 6वा पण गणित झालेला. आता पाहू आपण आपलं 7वं गणित. बघ पहिले इकडे 7व्या गणिताकडे बघ. 7वं गणित एकदम सोपं आहे. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण इथं थोडी जागा कमी असल्याच्यानं आपल्यापाशी थोडी शॉर्ट फॉर्म मध्ये दिली. इथं काय म्हणते एका अंकगणित श्रेणीतील 11वे पद 16 आणि 21वे पद हे 29 आहे म्हणते. तर म्हणते 41वे पद काढा. आपल्यासाठी काही टेन्शनची गोष्ट आहे का 41वे पद काढण्यासाठी काहीच नाही. आपल्याला tn चं सूत्र माहित आहे. तर tn चं पहिले सूत्र लिहू आपण. सूत्र लिहिणं खूपच गरजेचं आहे. tn इज इक्वल टू a अधिक n मायनस 1 गुणिले d. तर tn नुसार काय काय दिलं आहे आपल्याला त्याच्याकडे फोकस करू आपण. आपल्याला दिला आहे 11. टी 11 इज इक्वल टू किती आहे आपल्या जवळ 16 व टी टी 21 किती आहे आपल्यापाशी 29. टी 21 किती आहे 29. तो काय म्हणते इथं टी 41 हा भाऊ तुम्ही काढा म्हणते. हे मी नाही देत म्हणते हे तुम्ही काढा म्हणते. तर आम्ही काढतो म्हणा आम्हाला एकदम सोपं सांगा थोडा खडू घेतो. आम्हाला मोठी गोष्ट नाही. तर टीएनचं आपल्यापाशी सूत्र आहे. टीएनच्या सूत्रानुसार आपण भरून घेऊ किमती. मग टी 11 इज इक्वल टू ये नाही माहित मग ये अधिक 11 मायनस 1 गुणिले डी घेतला. तर इथं काय टी 11 किती दिलता आपल्याला 16. 16 इज इक्वल टू ये अधिक 11 तून 1 गेले 10 डी. 10 डी झाला. हे आपण अशा पद्धतीत लिहू शकतो की बा ये अधिक 10 डी इज इक्वल टू 16. ये अधिक 10 डी इज इक्वल टू 16. हे झालं आपलं समीकरण नंबर 1 तयार. तसेच आपण समीकरण 2 तयार करू शकतो. इथं लिहू तसंच काय आपल्यापाशी पाहून घ्या. तसंच आपल्या मताने काहीच नाही. तर टी 21 किती होता आपल्यापाशी 29. मग इथं त्या सूत्रानुसार टी 21 इज इक्वल टू ये अधिक 21 वजा 1 गुणिले डी भाऊ. भाऊले नाही 16 जा ठीक आहे. तर टी 21 किती आहे आपल्यापाशी 29. एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतो. गणित एका दमान डोक्यात नाही बसत. ते स्टेप बाय स्टेप बसत असते. टी 29 घेतलं
ये माहित नाही, ये अधिक 21 मधून एक काढला 20D. आपण ह्या पद्धतीत लिहून लिहिले समजण्यासाठी आपल्याला की ये अधिक 20D इज इक्वल टू ये कोणती. ते एक काम करू आता. आता समीकरण 2 हे झालं समीकरण 2. आता समीकरण 1 आणि 2 याची का करून घेऊ आपण आता एक वेळा वजा बाकी ये कटून जाईल, आपल्या डी ची किंमत भेटून जाईल. किती चांगलं वाक्य आहे. तर समीकरण 1 किती आहे आपल्यापाशी, ये अधिक 10D इज इक्वल टू 16. समीकरण 1 व 2 काय करायचं, वजा करायचं. ये अधिक 10D, ये अधिक 10D इज इक्वल टू 16. त्याच्यानंतर दुसरं काय, ये अधिक 20D आला. रे बापाले, 20D इज इक्वल टू काय टेन्शन घ्यायची गोष्ट आहे का नाही. तो किती, ये 29 आहे. तर याची वजाबाकी करून टाकू आपण. ये कटला, 20 मधून 10 गेले, 10D राहिले आपल्यावरची. 10D इज इक्वल टू 29 मधून 16 गेले किती, 13 उरले. तर डी ची किंमत पाहिजे म्हणजे डी इज इक्वल टू 13 भागिले 10. म्हणून डी इज इक्वल टू, डी ची किंमत किती आहे मग आपल्यापाशी, एकदम लक्षपूर्वक पाहिलं. डी ची किंमत आहे आपल्यापाशी मग 10 एके 10. आपण इथं पॉईंट दिला, इथं सोडून दाखवू शकतो आपण. इथं 13 भागिले 10, 10 एक 10 किती उरले 3. पॉईंट दिले 0 आला, मग 10 त्रिक 30, मग 1.3. अशा प्रकारे आपलं डी चं उत्तर आलं आहे 1.3. हे थोडं हे मोडून टाकू. तर डी ची किंमत आली, तर आपल्याला कायची किंमत पाहिजे, ये ची. तर ये ची किंमत आणण्यासाठी ही संख्या एक तर समीकरण 1 मध्ये ठेवा, नाहीतर 2 मध्ये ठेवा. तर आपण एकच मध्ये ठेवून देऊ. तर समीकरण डी किती आहे, डी इज इक्वल टू 1.3. ही संख्या समीकरण 1 मध्ये तुम्ही लिहून घेता. आपल्याकडे जागा थोडी कमी आहे. तर किती होणार आहे, ये कि पहिले समीकरण लिहायला लागते आपल्याला. ये अधिक 10D, ये अधिक 10D इज इक्वल टू 16. ये माहित नाही आपल्याला, हेच काढा लागते. ये अधिक 10 गुणिला 1.3 इज इक्वल टू 16. मग ये अधिक 10 गुणिला 1.3 किती होते, 13. 13 इज इक्वल टू 16. ये ची किंमत पाहिजे म्हणजे ये इज इक्वल टू, आपण जागा कमी आहे म्हणून थोडं खाली लिहायला लागत आहे. ये इज इक्वल टू 16. आपल्या जागेवर आहे प्लस मध्ये तिकडे आल्यावर काय होणार आहे, -13. म्हणून आपल्यापाशी ये किती येणार आहे, ये आपण वरती लिहून शकतो. थोडं खातं दिसत असेल तर तुम्हाला. म्हणून ये इज इक्वल टू आपल्यापाशी येणार आहे 13तून नाही 16तून 13 काढले 3 होते. तर अशा प्रकारे ये आपल्यापाशी आला आहे 3. तर 41 काढा म्हणते. तर टी 41 तर आपलं सूत्र माहित आहे, तर सूत्रानुसार आपण टाकून देऊ. n इज इक्वल टू ये अधिक n मायनस 1 गुणिले डी. tn किती होतं आपल्यापाशी 41. टेन्शन घ्यायचं काहीच नाही. ते 41 घेऊन घेऊ. 41 इज इक्वल टू टी होया, टी 41 इज इक्वल टू ये माहिती आहे आपल्याला 3 अधिक 41 वजा 1 गुणिला 1.3 डी ची किंमत आपल्याला. तर इज इक्वल टू 3 अधिक 41 म्हणून 1 काढले 40 गुणिला 1.3 इज इक्वल टू 3 अधिक 41 गुणिला 1.3 होते आपल्यापाशी 52. थोडा इथं करायला जागा नाही आपल्यापाशी, नाही तर करून दाखवलं असतं आपण. तर 52. तर इज इक्वल टू इथं किती येणार आहे मग 52 मध्ये 55. मग इथं लिहायचं म्हणून टी 41 आपल्यापाशी आलेले आहे 55. अशा प्रकारे आपला हा 7वं गणित पण झालेला आहे. तुम्ही बढियापैकी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण लगेच पुढचं गणित घेऊन घेऊ. बढियापैकी आता आपण आपलं 8वं गणित पाहू. 8व्या गणितात काहीच म्हणते, एकदम थंड दिमागाने घ्यायचं. आपल्याला अंकगणित श्रेणी दिली आहे 11, 8, 5, 2. या अंकगणित श्रेणी मध्ये म्हणते -151 हे कितवे पद आहे म्हणते. हे आपल्याला हे विचारलं आहे कितवे पद
आहे. तर याच्यात ए काढून घेऊ. ए किती आहे आपल्या जवळ 11. तर डी किती येणार आहे 11तून 3 गेले 8, 8तून 3 गेले 5, 5तून 3 गेले 2 म्हणजे किती -3. त्याच्यानंतर टीएन दिला आहे आपल्याला -151. नंतर आपल्याला एन काढा लागते. किती पद विचारलेत आपल्याला किती एन काढा लागेल. तर टीएनचं सूत्र आपल्या जवळ आहे तर टेन्शन घ्यायचं काम नाही. टीएन इज इक्वल टू ए अधिक एन मायनस 1 गुणिले डी. तर टीएन किती आहे आपल्या जवळ -151. इथे थोडे अक्षर ओळखायला येत नाही, थोडं शब्दावर लक्ष द्या. 151 ए ची किंमत 11 अधिक एन माहित आहे आपल्याला नाही, मग एन -1 गुणिले -3 अशा प्रकारे उत्तरे आलो. -151 आपल्या जागेवर इज इक्वल टू 11 आपल्या जागेवर वजा नाही, इथं किती आहे अधिक आहे, इथं आपण अधिकच करू. मग 3 गुणिले 3 -3, 3 गुणिले 3 -3, अधिक वजा वजा होईल. तर इथं काय देणार आहे आपण वजा. वजा काय आहे 3n वजा 3n, 3 गुणिले 3 3n वजा वजा अधिक होईल. इथं वजा वजा अधिक 3 गुणिले 3 3 देऊन देऊ अधिक 3. अशा प्रकारे आपलं हे गणित आलेलं आहे. तर गणित तर आलं आपलं. तर आता काय येणार आहे इथं वजा 151 आहे. वजा 151 आपल्या जागेवर घ्यायचं इज इक्वल टू हे अधिक 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 होते, मग 11 आणि 3 14. 14 वजा 3n. आपल्याला कितीची किंमत पाहिजे, आपल्याला किंमत पाहिजे n ची. तर मग -151 आपल्या जागेवर प्लस मध्ये तिकडे आलं -14 इज इक्वल टू -3n. मग किती येणार आहे 151 अधिक 14 किती होत आहे 4 आणि 1 5 1 6 आपला 1 जसा तसा बरोबर वजा इज इक्वल टू वजा 3n. भागाकारात आहे म्हणजे हा वजा कट झाला. n ची किंमत पाहिजे, मग n इज इक्वल टू 165 भागिले 3. म्हणून इथं लिहून घेऊ आपण. म्हणून n ची किंमत किती आहे ना आपल्यापाशी n इज इक्वल टू 3 5 15 3 5 15 एक उरला डबल 15 झाली 3 5 15 अशी आपली n ची किंमत आलेली आहे आपल्या जवळ 55. अशा प्रकारे हा आपला 8वा प्रश्न पण एकदम सोप्या भाषेत झालेला आहे. एक वेळा तू खाली पाहून घेजो, थोडं तुला ओळखायला येईल नाही, थोडं आपण गणित लागा तिकडून घेऊ नेक्स्ट टाइम. अशा प्रकारे 8वं झालं, लगेच आपण पुढचं गणित घेऊन घेऊ. तर आपलं आहे आता 9वं गणित. 9व्या गणितात काही टेन्शन घ्यायची गोष्ट आहे का, काहीच नाही. पहिले गणित पाहायचं 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी 4 ने विभाज्य संख्या किती आहे म्हणते. किती म्हटलं तर आपल्याला कायचं सूत्र लावावं लागेल टीएनचं. त्याच्या आधी आपण त्या संख्या कोणत्या आहे आपल्यापाशी त्या म्हणजे नैसर्गिक 12 16 20 24 डॉट 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 किती 248. थोडे 40 झाले आपल्याला 248. अशा प्रकारे आपण या संख्या काढून घेतल्या. तर आपण आता टीएनचं सूत्र वापरू. किती विचारलं तर आपल्याला टीएनचं सूत्र वापरलं. टीएन इज इक्वल टू ए अधिक एन मायनस 1 गुणिले डी. तर टीएन किती दिला आहे आपल्याला भाऊनं, टीएन कुठं आहे 248. ते 4 नच भाग जाते 248 इज इक्वल टू ए 12 अधिक ए किती आहे आपल्याशी 12. कारण असं समजत नाही तुम्हाला ते इथं लिहून देऊ आपण. ए किती आहे आपल्यापाशी 12, डी आहे आपल्यापाशी 4. थोडी इकडं लक्षात द्या, डी 4 आहे आपल्यापाशी आणि एन आपल्याला काढा लागते. टी एन आहे आपल्यापाशी एन 248. अशा प्रकारे आपण इथं लिहून घेतलं. तर 12 झाले. एन माहित नाही म्हणजे एन -1 जसा तसा गुणिले डी आपल्याला माहित आहे किती ना 4. मग 248 इज इक्वल टू 12 अधिक 4n 4 गुणिले n वजा 4 1 4. 248 आपल्या जागेवर 12 आपल्या नाही 12 आपल्या जागेवर नाही. हा अशीच तर गडबड नाही झाली पाहिजे आपल्या जागेवर. 12 अधिक आहे 4 वजा आहे म्हणजे काय होणार आहे वजा बाकी अधिक वजा वजा. 12 तून 4 गेले आपल्याला आले 8. 8 अधिक 4n. तर आपल्या 4n ची किंमत पाहिजे. मग किती 248 आपल्या जागेवर
4 अधिक मध्ये आहे तिकडे आल्यावर काय होईल भाऊ, चप्पल काढून आला तर वजा मध्ये आला, इज इक्वल टू 4 n. तर 248 मधून 8 गेले, किती उरले आपल्यापाशी 240 इज इक्वल टू 4 n. आपल्याला किंमत कायची पाहिजे, n ची. काय डोक्यात लावायचं ताण आहे का आपल्याला, n ची किंमत पाहिजे म्हटल्यावर. तर इथं लिहायचं n इज इक्वल टू गुणाकारात भागाकारात आणून टाकू, 240 भागिले 4 किती येणार आहे आपल्यापाशी मग, n इज इक्वल टू 4 सखम 24 4 0 0. अशा प्रकारे आपली 9व्या गणिताचं उत्तर आलेलं आहे 7. तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर काहीच करायचं काम आहे, तुम्हालाच माहिती आहे का करायला लागते. तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलने थोडं प्रोत्साहन देण्याचं काम कर. तर ठीक आहे, 9वा गणित झालेला आहे, स्क्रीनशॉट बघायला येऊन. तर आपलं 10वं गणित काय म्हणते, सराव संच 3.2 मध्ये. तर आपलं 10वं गणित म्हणते की 17वे पद हे 10व्या पदापेक्षा किती जास्त आहे म्हणते, 7 ने जास्त आहे. तर सामायिक फरक काढा. तर सामायिक फरक काढण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे की n इज इक्वल टू a अधिक n मायनस a गुणिले d. तर पहिले इथं दिलं काय म्हणते, 17वे पद. पहिले आपण 17 काढून घेऊ, t17 इज इक्वल टू, याची किंमत नाही माहिती, a अधिक 17 वजा 1 गुणिला d. t17 किती आहे ना आपल्याला, t17 इज इक्वल टू a अधिक 16d, a अधिक 16d. हे झालं आपलं समीकरण नंबर 1 तयार. त्याच्यानंतर तसेच इथे लिहायचं तसेच, आणि दुसरं काढायचं ते म्हणजे 10वे पद, म्हणजे t10 इज इक्वल टू a अधिक n मायनस a गुणिला d. हे अशा प्रकारात लिहू शकतो आपण, a अधिक 10 मायनस a गुणिला d. t10 किती आहे ना आपल्यापाशी, a अधिक 10 तून 1 गेले 9d. तर हे आलं आपल्याला समीकरण नंबर 2 तयार. तर इथं काय म्हणते की 17वे पद हे 10व्या पदापेक्षा किती जास्त आहे म्हणते, ते 7 ने जास्त आहे. तर अशा प्रकारे इथून आलो आपण. आता थोडं इकडं घेऊन खाली लिहिण्याबरोबर किती, t17वे पद हे किती जास्त आहे म्हणते, 10व्या पदापेक्षा हे 7 न जास्त आहे. तर याच्यामध्ये संख्या भरून घेऊ, t17 किती होता आपल्यापाशी, a अधिक 16d, a अधिक 16d इज इक्वल टू t10 किती आहे आपले, a अधिक 9d, a अधिक 9d किती जास्त आहे, तर 7 ने जास्त. अशा प्रकारे आपल्याला सामायिक फरक पाहिजे. सामायिक फरक काढा म्हणते, मग हा एक कट झाला, उरली किती आपल्यापाशी 16d इज इक्वल टू 9d अधिक 7. तर आपल्याला d ची किंमत पाहिजे, म्हणजे 16d आपल्या जागा प्लस मध्ये तिकडे आलं काय होईल, मायनस 9d. मायनस 9d इज इक्वल टू 7. तर 16d मधून 9d दिले, किती उरले 7d. 7d इज इक्वल टू 7. d ची किंमत पाहिजे, म्हणजे d इज इक्वल टू 7 भागिले 7. म्हणून इथे लिहायचं, म्हणून d ची किंमत आपल्यापाशी आली आहे 1. 7 1 7. अशा प्रकारे आपला सराव संच 3.2 हा झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला तर एकच काम करा, सबस्क्राईबची बटन दाबून द्यायचे आणि जास्तीत जास्त शेअर करून द्या.